नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज पालकाची पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे. तर मुलांच्या डब्यासाठी किंवा असंच मधल्या वेळेत खाण्यासाठी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथं पालकाची पानं घेतलेले आहेत, धुवून घेतले. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता ही पानं एकदम बारीक कट करून घ्यायचे. आता यासोबत एक मिरची पण घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली. आता मिरचीचे पण 2-4 तुकडे करून घ्यायचे. आता याची पेस्ट बनवायची. पेस्ट बनवताना तुकडे बारीक व्हावे यासाठी मी थोडे तुकडे करून घेतले. आता हे कट करून झालेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता असंच बारीक पेस्ट बनवून घ्यायची. 2 लसूण पाकळ्या टाकल्यात. अद्रक असेल तर अद्रक पण टाकायची थोडीशी. आता इथं या कपाने 2 कप पाणी टाकणार आहे मी. सुरुवातीला 1 कप टाकायचे आणि वाटून घ्यायचे एकदा. आता याच्यात 1 कप पाणी टाकलेलं आहे दुसरं आणि आता याच कपाने बाकीचं बी माप करून घ्यायचंय आपल्याला जी पदार्थ बनवायचे त्यासाठी. आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 चमचा तेल टाकायचे. तेलामध्ये चिमूटभर हिंग टाकायचे आणि हिंग टाकल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात जे वाटलेलं वाटण आहे ते ह्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये टाकून घ्यायचे. आता याला उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचे. तर राहिलेलं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि पाणी घेतलेल्या कपानंच 1 कप भरून रवा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. गॅस चालूच राहू द्यायचा आहे. थोडासा कमी गॅस ठेवायचा आहे. तर ही एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि मुलांच्या डब्याला असं मुलं पालक खात नाही तर या पद्धतीने एकदा रेसिपी बनवून खाऊ घाला. नक्की खातील. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. बघू शकता. आता थंड झाल्यावर गॅस बंद करून खाली घ्यायचे आणि थंड करून घ्यायचं याला. आता हे छान असं एकजीव झालेलं आहे बघू शकता. आता इथं छोट्या लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे. आता इथे एकदम छान असं हे थंड झालेलं आहे. आता सर्व गोळे तयार झालेले आहेत बघू शकता या पद्धतीने. आता गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये आता तूप टाकायचे 1 चमचाभर. आता तूप छान गरम झाल्यावर याच्यामध्ये लगेच जिरे टाकून घ्यायचे. आता इथे जिरे मोहरी टाकलेली आहे. चिली फ्लेक्स आणि थोडेसे तीळ टाकलेत. आता ही जी गोळे बनवलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत या कढईमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर ही दह्यासोबत किंवा असंच सॉस सोबत खायला एकदम छान चवदार लागते. एकदा नक्की बनवा. आता इथं तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केलाय. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता इथं तयार झालेली आहे. नवीन अशी रेसिपी आहे.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.